सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। शिर्डी अहमदनगर एज्युकेशन सोसायटीचे श्री साईनाथ माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय शिर्डी येथील हायस्कूलमध्ये 76वा प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहाने आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्यात आला। प्रजासत्ताक दिनी शाळेचे प्राचार्य डुबल सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यांच्यासह शिक्षक, शिर्डी ग्रामस्थ व पालक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती। शाळेच्या प्रांगणात विविध सांस्कृतिक आणि देशभक्तीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले। यामध्ये स्काउट गाईड संचलन, डंबेल, घुंगरू काठी, लेझिम तर नगरपंचायत मैदानावर साडी कवायत करण्यात आली। साडी कवायतीला डॉक्टर संतोष गोंदकर यांच्याकडून 1300 रुपयाचे बक्षीस देण्यात आले। सामूहिक देशभक्तीपर गीत आणि बालनाट्याने कार्यक्रमात रंगत आणली। विद्यार्थ्यांनी आपल्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली। विशेषतः विद्यार्थ्यांचे शिस्तबद्ध संचलन, देशभक्तीपर गीते यामुळे वातावरण देशभक्तिमय झाले होते। शाळेच्या माजी विद्यार्थिनी ॲडव्होकेट उन्हाळे मॅडम व पत्रकार हेमंत शेजवळ यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला। प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शाळेच्या प्रांगणात साईबाबा संस्थान व नगरपंचायत यांच्याकडून शाळेच्या मुलांना विविध खाऊचा वाटप करण्यात आला। विविध उपक्रमासाठी सजावट देखील करण्यात आली। शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी भाषणांचे सत्र देखील आयोजित करण्यात आले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जाधव सर, हंगेकर सर, वारुळे सर, ढाकणे सर, कोंभारणे सर, आगलावे मॅडम, प्राथमिक शाळेचे वहाडणे मॅडम, सर्व माध्यमिक शिक्षक, प्राथमिक शिक्षक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सेवक यांचे सहकार्य लाभले। 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन आहे आणि त्याच्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या। विद्यालयामध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले होते। त्याच्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, निबंध स्पर्धा, त्याच्यानंतर वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला प्रदर्शन, रांगाबी आम्ही या ठिकाणी केल्या। विद्यार्थ्यांनी खूप सुंदर असे कार्यक्रम आम्हाला सांस्कृतिक कार्यक्रम दाखवले। काही विद्यार्थ्यांनी खूप सुंदर अशी भाषणे केली आणि हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी साजरा केला। प्रथमतः ध्वजवंदनाला मानवंदना देऊन आम्ही राष्ट्रगीत सादर केलं, त्यानंतर महाराष्ट्र गीत आणि त्यानंतर संविधानाचं वाचन झालं। जे संविधान आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती नेमली होती, हे संविधान तयार होण्यासाठी 2 वर्षे 11 महिने आणि 18 दिवस लागले, हेही मुलांना सांगितलं गेलं। आणि 26 जानेवारी 1950 रोजी याचं कामकाज जे आहे ते प्रजासत्ताक दिनामध्ये आपल्याला तर 26 जानेवारी 1950 रोजी प्रजासत्ताक दिन आपण साजरा करण्यात ठरलं। अनेक क्रांतिकारकांनी आपले प्राण गमावले, त्यामुळे आपण त्यांना प्रथमतः वंदन करू। आणि एका ठिकाणी म्हटलं जातं, तैरना है तो समंदर में तैरो, तैरना है तो समंदर में तैरो, नदियां नालों में क्या रखा है, प्यार करना है तो वतन से करो, इन बेवफा लोगों से क्या रखा है। या पद्धतीनं बरेचसे आम्ही विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या। कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पडला। या ठिकाणी विद्यालयामध्ये हेमंत शेजवळ हेही आलेली होती आणि शेवट आम्ही तो कार्यक्रमाचा समारोप विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केला। साईबाबा संस्थान आणि नगरपालिकेने विद्यार्थ्यांना बिस्किट जे दिले होते ते विद्यार्थ्यांना वाटले। सर्व विद्यार्थ्यांना आम्ही प्रदर्शन, चित्रकला, रांगोळी प्रदर्शन दाखवलेले आहे आणि सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक करून त्यांना धन्यवाद देतो। आणि जाता जाता एवढंच म्हणेल की पानी न हो तो नदिया किस काम की, आंसू न हो तो आंखें किस काम की, दिल न हो तो धड़कन किस काम की, अगर हम वतन के काम न आए तो जिंदगी किस काम की। धन्यवाद। जय हिंद, जय भारत। जागर जनस्थानसाठी हेमंत शेजवळ, शिर्डी।